आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। जयसिंगपुरात मटक्याचे जाळे पुन्हा सक्रिय, पोलीस प्रशासनासमोर आव्हान। शहरातील गल्ली क्रमांक 11 परिसरातून पुन्हा एकदा अवैध मटका व्यवसायाचे जाळे विस्तारत असल्याची चर्चा नागरिकांमधून रंगू लागली आहे। गौस अत्तार आणि त्यांचा नातू आयान अत्तार डांगे यांनी गेल्या काही महिन्यात शहरासह परिसरातील विविध भागात मटक्याचे साम्राज्य उभे केल्याचा आरोप होत असून या व्यवसायाला नेमके कोणाचे अभय आहे याबाबत शहरात जोरदार कुजबूज सुरू झाली आहे। आणि विशेष म्हणजे या अवैध व्यवसायावर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून यापूर्वी अनेकदा कारवाया करून गुन्हे दाखल करण्यात आले होते। मात्र प्रत्येक कारवाईनंतर काही काळ शांत राहून पुन्हा अधिक जोमाने हा व्यवसाय सुरू होत असल्याचे चित्र आहे आणि त्यामुळे पोलिसांच्या कारवाईची धारभूत थट ठरत आहे का असा सवाल नागरिक करत आहेत। शहरातील प्रमुख चौक, उपनगरांसह ग्रामीण भागांपर्यंत या मटक्याचे जाळे पोहोचल्याचे सांगितले जात आहे। कमी वेळेत अधिक पैसा कमावण्याच्या मोहापायी अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण या व्यवसायाकडे वळत आहेत। सुरुवातीला सहज पैशाचे आकर्षण वाटणारा हा व्यवसाय पुढे व्यसनाधीनतेकडे नेत असून अनेक कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत। काहींचे संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत। जयसिंगपूर सारख्या व्यापारी शहरात खुलेआम सुरू असलेल्या या अवैध धंद्याकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होते आहे। कारवाई होते, गुन्हे दाखल होतात, दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच खेळ सुरू होतो, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटते आहे। अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहे। दरम्यान नुकतीच कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाची धुरा स्वीकारलेल्या निलोत्पल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन ठोस आणि निर्णायक कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। जयसिंगपुरातील मटक्याच्या या वाढत्या विळख्याला पोलीस प्रशासन आता खऱ्या अर्थाने लगाम घालणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।